नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक 18 मार्च 2024 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे, पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या बुधवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. काल तुम्हाला आठवत असेल की आपण जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला दोन लेवल दिलेल्या होत्या. पहिली लेवल होती 23,295 ची आणि दुसरी लेवल होती 23,405 ची. आणि मी सांगितलं होतं की हा जो एरिया आहे हा आता सपोर्ट झोन म्हणून काम करणार आहे. खाली तुम्हाला आठवत असेल तर 23,000 आणि 23,075 अशा दोन लेवल दिलेल्या होत्या आणि तिथे सुद्धा सांगितलेलं होतं की तो एरिया सपोर्ट एरिया म्हणून काम करेल. आणि तुम्ही इथे बघू शकता की 16 तारखेला इथे कशा पद्धतीनं सपोर्ट घेतला गेला आणि इथे बाउन्स आला. हे आपण आधीच प्रिडिक्ट केलं होतं की अशा पद्धतीने इथे होऊ शकतं डब्ल्यू पॅटर्न म्हणून तेजी येऊ शकते. त्यानंतर आजच्यासाठी मी सांगितलं होतं की ह्या पद्धतीनं इथे 23,295 ते 23,405 या ठिकाणी सपोर्ट घेतला जाऊ शकतो. तुम्ही चेक करू शकता आज काय झालं, आज गॅप अप ओपनिंग झालं. गॅप अप ओपनिंग झालं आणि ओपनिंग नंतर पहिल्यांदा सेलिंग आलं. सेलिंग जरी आलं तरी ह्या सपोर्ट झोन मध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला बाउन्स बघायला मिळाला आणि हा बाउन्स कुठपर्यंत जाऊ शकतो हे देखील सांगितलेलं होतं. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की एक एम पॅटर्न झाला, एक छोटं सेलिंग आलं. ह्याच्यामध्ये सुद्धा आपण सर्व टार्गेट सांगितली होती की कशा पद्धतीनं कुठपर्यंत जाऊ शकतं आणि त्यानंतर मग आणखीन एक मोठी तेजी आपल्याला बघायला मिळाली. तर तुम्ही बघू शकता की ही जी काही सगळी मूव्हमेंट होतीये यातली 90 to 95% मूव्हमेंट जशी झाली तशीच त्याच्या आधी मी सांगितली होती की अशा पद्धतीनं होऊ शकते. आता आपण पुढे जाणार आहोत. हे झालं काल काय झालं, आज काय झालं. आता आपला प्रश्न आहे की उद्या काय होऊ शकतं. तर उद्यासाठी आपल्याला तीन महत्त्वाच्या लेव्हल्स आहेत आणि ह्या लेव्हल्स आहेत 23,600 ची, 23,740 ची आणि 23,850 ची. आता ह्या तीन ज्या लेव्हल आहेत ह्या शॉर्ट टर्म मध्ये आता ही जी तेजी झाली आहे म्हणजे 16 तारखेला आणि 17 तारखेला मिळून जी तेजी झाली आहे, 16 तारखेला आपण बघू शकता की 23,000च्या सुद्धा किंमत खाली गेली होती आणि तिथपासून आता जवळजवळ 600 पॉइंट पेक्षा जास्तची तेजी आपल्याला बघायला मिळाली. आता काय होऊ शकतं, तर आता आपल्याला असं वाटतंय की ही ह्या शॉर्ट टर्म तेजीची फायनल तीन टार्गेट्स आहेत. म्हणजे तुम्ही बघू शकता 23,600 जे ऑलरेडी आलेलं आहे, त्यानंतर 23,740 आणि फायनल टार्गेट आहे 23,850. आता ही तिन्हीचे तिन्ही टार्गेट येतील का असं काही सांगता येत नाही. कदाचित येतील सुद्धा, कदाचित येणार नाहीत. आता आपल्याला कसं कळणार, तर त्याच्यासाठी पहिलं टार्गेट आलं की आपलं बऱ्यापैकी इथे काम संपतं. तर ते पहिलं टार्गेट आलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला काय वाट बघायची आहे की ह्या झोन मध्ये कुठे एम पॅटर्न तयार होतोय का याची वाट बघायची आहे. जर ह्या झोन मध्ये एम पॅटर्न तयार झाला म्हणजे आता काय होईल, उद्या समजा काय झालं की थोडंसं गॅप अप ओपन झालं पण हा हाय मोडला नाही, इथे कुठेतरी ओपन झालं, थोडंसं वर गेलं आणि पुन्हा खाली यायला लागलं, तर काय होईल बघा, इथून इथपर्यंत गेलं होतं, इथपर्यंत खाली आलं, इथून वर जाताना इथपर्यंत गेलं आणि खाली येतंय. इथे एम पॅटर्न बनला, इथून सेलिंग येऊ शकतं. कदाचित उद्या काय होईल, गॅप अप ओपन होईल. गॅप अप ओपन झाल्यानंतर कारण क्लोजिंग कुठे आलंय बघा, 23,581 च्या जवळ आलंय म्हणजे ह्या लेवलच्या थोडंसंच खाली आलंय, इथे कुठेतरी क्लोजिंग आलंय. समजा
गॅप अप ओपन झालं आणि हा हाय ब्रेक झाला, तर काय होईल? मग इकडे कुठेतरी एम पॅटर्न होईल, अशी आपल्याला वाट बघावी लागेल. जोपर्यंत एम पॅटर्न होणार नाही, तोपर्यंत किंमत वर जाऊ शकते, बरोबर? आणि ही 3 टार्गेट दिली आहेत. ही शॉर्ट टर्म तेजीची फायनल जरी टार्गेट असली, तरी ह्याचा अर्थ असा नाही की ह्याच्या वर जाणारच नाहीये. ह्याच्या वर सुद्धा जाऊ शकतं. जसं मी तुम्हाला आठवत असेल मागच्या आठवड्यात मी सांगितलं होतं तुम्हाला, की शुक्रवारी मी मंदीचं सर्व माझं जे काही लाँग टर्मच्या पोझिशन होत्या, ह्या मी स्क्वेअर ऑफ केलेल्या आहेत. आणि त्याच वेळेला सांगितलं होतं, की ह्याचा अर्थ असा नाही की इथून आणखीन खाली जाणार नाही. तर तिथून खाली गेलं थोडंसं, पण त्यानंतर तुम्ही बघू शकता, की आता तेजी व्हायला सुरुवात झालेली आहे. तर तशा पद्धतीनं आपल्याला ही जी 3 टार्गेट आहेत, हे आपल्याला काय आहेत, की आपण काढलेले हे ॲस्ट्रोलॉजीनुसार लेव्हल्स आहेत, ज्याच्या आसपास कुठेतरी एम पॅटर्न बनू शकतो. जो तुम्हाला जसं दाखवला तसा इथे बनू शकतो किंवा इकडे बनू शकतो किंवा अगदी वर गेलं तर इथे बनू शकतो किंवा ह्याच्याही वर जाऊन बनू शकतो. तर अशा पद्धतीनं कुठेतरी आता एम पॅटर्न बनणार आहे आणि सेलिंग स्टार्ट होऊ शकतं असं वाटतंय. अर्थात ह्या वेळेला होणारं जे सेलिंग आहे, हे सेलिंग मागच्या ह्यापूर्वी जेवढं मोठं-मोठं सेलिंग झालं होतं, इतक्या मोठ्या प्रमाणावर होणार नाही. पुन्हा एकदा ह्या ज्या लेव्हल्स आहेत, आपण इथे बघू शकतो, हा जो काही लो बनलाय, हा लो आता तुटेल असं मला वाटत नाहीये. असं आत्ता तरी मी सांगू शकतोय. हळू जसं मार्केटची मूव्हमेंट होईल, त्या पद्धतीनं आपण बघू शकता. पण आता हा लो जरासं आपल्याला स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून काम करेल. 23,000 ची लेव्हल जी आहे आणि हा जो काही लो बनला होता, साधारणपणे 22,955 च्या आसपास, हा आता सहजासहजी तुटेल असं वाटत नाहीये. अर्थात येणाऱ्या काळात आणखीन जास्त आपण कॉन्फिडन्सने या गोष्टी सांगू शकतो. पण आता सध्या तरी असं वाटतंय. त्यामुळे इथून जरी सेलिंग आलं, तरी पुन्हा ह्या 23,000 च्या लेव्हलच्या आसपास येण्याची शक्यता कमी आहे. वरच्या वरच 23,200 पर्यंत येईल, 300 पर्यंत येईल आणि त्यानंतर मग काय होईल ते आपण इथून येणाऱ्या पुढच्या काळात सांगू शकतो. पण आत्ता आपल्याला काय दिसतंय, थोडं वर जायला म्हटलं तर स्कोप आहे. एम पॅटर्न जोपर्यंत आता बनणार नाही 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर, तोपर्यंत सेलिंग येणार नाही आणि एम पॅटर्न बनला की मग सेलिंग स्टार्ट होऊ शकतं. तर हे आपल्याला उद्यासाठी निफ्टी 50चं विश्लेषण आहे. आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टी 50 नंतर बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. बँक निफ्टीमध्ये तुम्हाला आठवत असेल तर बँक निफ्टीमध्ये पण मी अशाच 2 लेव्हल दिल्या होत्या. 54,090 ची लेव्हल दिली होती आणि 54,395 ची लेव्हल दिली होती. आज बघू शकता गॅप अप ओपन झालं. ओपन झाल्या सेलिंग स्टार्ट झालं. पण मी कालच दिलेल्या ज्या सपोर्ट लेव्हल होत्या, ह्या सपोर्ट लेव्हल तुम्ही इथे बघू शकता, की त्या काही ब्रेक झाल्या नाहीत. तर आपल्याला लक्षात येईल की ह्या सपोर्ट लेव्हल इथे ब्रेक झाल्या नाहीत आणि काय झालं, 54,090 ची ही जी लेव्हल होती, ह्या लेव्हलच्या वरूनच आपल्याला रिव्हर्सल यायला सुरुवात झाली आणि त्यानंतर आपल्याला आणखीन तेजी व्हायला लागली. तर ही तेजी कुठपर्यंत गेली, तर आपण ह्या वरच्या बाजूच्या आता ज्या लेव्हल्स आहेत, त्या मी तुम्हाला दाखवतो. 54,770 हे पहिलं टार्गेट होतं तेजीचं. ते आलेलं आहे. आता 2 टार्गेट अजून बाकी आहेत. 55,110 बाकी आहे आणि 55,360 बाकी आहे. पण आता सांगता येत नाही. पहिलं टार्गेट आल्यानंतर कुठेही एम पॅटर्न बनू शकतो आणि सेलिंग स्टार्ट होऊ शकतं. तर अशा प्रकारे बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतंय? बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला आता फायनल टार्गेट्स ह्या शॉर्ट टर्म तेजीची आली आहे असं वाटतंय. त्यानंतर शॉर्ट टर्ममध्ये एक मंदीची मूव्हमेंट आपल्याला पुन्हा बघायला मिळू शकते. अर्थात मगाशी निफ्टीमध्ये सांगितलं तसं हा जो काही लो बनलेला आहे, हा लो आता परत ब्रेक होण्याची शक्यता कमी आहे. 53,250 च्या जवळपास बनलेला हा जो लो आहे, हा आता ब्रेक होण्याची शक्यता थोडीशी कमी आहे. पण इथून आपल्याला बऱ्यापैकी सेलिंग एम पॅटर्न नंतर बघायला मिळू शकतं. अर्थात जोपर्यंत एम पॅटर्न होणार नाही, तोपर्यंत ही तेजी चालूच राहू शकते. तर माझ्या मते ह्या लेवल तुम्ही नोट डाउन करून घेऊ शकता. निफ्टी आणि बँक निफ्टीच्या ह्या विश्लेषणानंतर पुढे जाऊन आपल्याला सेन्सेक्सचं विश्लेषण करायचं आहे. मात्र त्यापूर्वी तुम्हाला जर शेअर मार्केट मराठी या YouTube चॅनलच्या मेंबरशिप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल, तर ती मी थोडक्यात इथे तुम्हाला सांगतोय. तुम्ही काय करू शकता? आता आपल्या शेअर मार्केट मराठी या YouTube चॅनलचं जॉइन बटन वर क्लिक करून तुम्ही आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. जॉइन बटनवर क्लिक केल्यावर तुम्हाला
मेंबरशिपचे जे काही सगळ्या माहिती आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार जे आहेत ते तुम्हाला दिसू शकतात आणि तिथेच तुम्ही काय करू शकता, मेंबरशिप घेऊ सुद्धा शकता. आपण त्याच्यामध्ये 4 प्रकार केलेत. ब्रॉन्झ मेंबर आहे, सिल्वर मेंबर आहे, गोल्ड मेंबर आहे आणि प्लॅटिनम मेंबर आहे. सध्या जर बघितलं तर मॅक्सिमम सदस्यांनी गोल्ड मेंबरशिप घेतली आहे आणि प्लॅटिनम मेंबरशिप घेतली आहे. त्यामुळे ह्या 2 ज्या सर्व्हिसेस आहेत, ह्याच सर्व्हिसेस आपण चालू केलेल्या आहेत. ह्या 2 मध्ये अजूनही आपण ह्या सर्व्हिसेस चालू केलेल्या नाहीत. तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही गोल्ड मेंबरशिप घेऊ शकता. ₹199 दरमहा असं त्याचं स्वरूप असणार आहे. हे पेमेंट तुम्हाला YouTubeलाच करायचं आहे. ओके आणि तिथे उपलब्ध असणाऱ्याच ऑप्शनमध्ये हे पेमेंट करायचं आहे. त्यानंतर जर समजा तुम्ही ह्यापूर्वी शेअर मार्केट मराठीचे कुठलाही पेड कोर्स खरेदी केला असेल, म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग कोर्स असेल, मनी मशीन कोर्स असेल, कॉम्बो कोर्स असेल किंवा आत्मा कोर्स असेल, तर तुम्हाला ही मेंबरशिप घेण्याची गरज नाही. कारण गोल्ड मेंबरशिपचे जे काही बेनिफिट्स आहेत ते सगळेच्या सगळे आपल्याला पेड कोर्सच्या सदस्यांना ऑलरेडी द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि हे सर्व जे अपडेट्स आहेत ते कुठे मिळतील तुम्हाला? आपला जो टेलिग्रामवर प्रीमियम ग्रुप आहे, तर त्या टेलिग्रामवरच्या प्रीमियम ग्रुपमध्ये हे सर्व आपल्याला अपडेट दिले जातील. त्यामुळे ज्यांनी प्रीमियम ग्रुप चं सुद्धा मेंबरशिप घेतलेली आहे, त्यांना सुद्धा हे ॲस्ट्रो मार्केट अपडेट दिले जात आहेत. तर त्यांना घेण्याची गरज नाही. तुम्ही जर कुठलाही यापूर्वी आपला कोर्स घेतला नसेल किंवा प्रीमियम ग्रुप घेतला नसेल, तर तुम्ही YouTube चॅनल मेंबरशिप नक्की घेऊ शकता. अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्ही ह्या नंबरवर WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधू शकता. कॉल करू नका. या नंबरवर कॉल स्वीकारले जात नाहीत. मेसेजला तुम्हाला नक्की रिप्लाय मिळू शकेल. तर ह्या पद्धतीनं आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती मी तुम्हाला इथे सांगितली. आता आपण पुढे जाऊया आणि राहिलेल्या इंडेक्सचं म्हणजेच सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. आता आपण सेन्सेक्सचा चार्ट ओपन करतोय. सेन्सेक्समध्ये जसं उरलेल्या 2 इंडेक्समध्ये तुम्हाला सपोर्ट लेवल दिल्या होत्या 75,105 ते 75,475 अशा 2 सपोर्ट लेवल आपण सेन्सेक्समध्ये सुद्धा दिलेल्या होत्या. तुम्ही बघू शकता इथे गॅप अप ओपन झालं, ओपन झाल्यावर खाली आलं, सपोर्ट झोनमध्ये आल्यावर बाउन्स झाला, पुन्हा इथनं खाली आलं, परत सपोर्ट झोनमध्ये आल्यावर बाउन्स झाला आणि पुन्हा तेजी व्हायला लागली. म्हणजे आपला सपोर्ट झोन जो होता काल सांगितलेला तो आज काम करताना आपल्याला बघायला मिळाला. आता उद्या काय होऊ शकतं? तर जसं बाकीच्या 2 इंडेक्समध्ये आहे तसंच आहे. फक्त लेव्हल वेगळे आहेत. तर लेव्हल तेवढ्या नोट डाउन करा. 76,130 आहे पहिली लेव्हल, 76,590 आहे दुसरी लेव्हल आणि 76,935 आहे तिसरी लेव्हल. ह्या 3 लेव्हलमध्ये कुठेतरी एम पॅटर्न बनून सेलिंग येऊ शकतं. जोपर्यंत एम पॅटर्न येणार नाही तोपर्यंत ही तेजी चालूच राहू शकते. असं आपल्याला आता सेन्सेक्ससाठी सुद्धा विश्लेषण आहे. तर माझ्या मते तुम्ही तिन्ही इंडेक्स मधल्या या लेवल नोट डाउन करून घेतल्या असतील आणि उद्या त्याचा तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकता. आणि लाईव्ह मार्केटमध्ये जर अपडेट पाहिजे असतील तर आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप अवश्य घ्या. जिथे लाईव्ह मार्केटमध्ये आता काय होऊ शकतं त्याचं माझं विश्लेषण जे असतं ते मी तिथे शेअर करत असतो. हे झालं उद्यासाठीचं इंडेक्सचं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय आणि जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला तुम्हाला काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल, तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाइप करून सांगू शकता. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.